चित्ती नाही आस, चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. विको कमी करून टाका, प्लेन मधला द्या. असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. तिकडे पलीकडे अनाथाचा बंधू, अनाथाचा बंधू अंगी असे हा सबंधू. असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे. असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. कामे न सांगता करी. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो मूर्ती उदारा सोपान देवा. गोपाल देवा, मूर्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. चित्ती नाही आस, चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. प्राप्तस्थळी संप्राप्त सेवेकरता गायलेला अभंग. देवमान्य संत, संतमान्य संत, शास्त्रमान्य संत, समाजमान्य संत, राजमान्य संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग संहितेतील बहुतेकांच्या पाठातला हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हा प्रत्येक जीवाला भगवंताचा पत्ता या अभंगात सांगतात. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या भगवंताच्या पत्त्याच्या बाबतीत थोडीशी मीमांसा करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या संदर्भाने थोडा परिहार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावातील सर्व महाराज मंडळींच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभ झालेला हा उत्सव आणि या उत्सवातील आजची द्वितीय दिवसाची कीर्तन सेवा आदरणीय वंदनीय महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार, परमार्थातील जाणतं व्यक्तिमत्व आमचे आदरणीय सुनील महाराज झांबरे बाबा महाराजांनी मला ही दिलेली सेवा. खरं तर त्यांनी खाली बसावं आणि मी बोलावं असं काय आहे विशेष, परंतु एक तर ते या गावचे आहेत म्हणून खाली बसलेत असा एक अर्थ घेतो. दुसरा एक अर्थ असा आहे की ज्या मी आश्रमामध्ये आता सेवा देतो आहे त्या आश्रमाचा एक सेवक म्हणून माझ्यासाठी ते खाली बसलेत असा एक अर्थ घेतो. बसवले नाहीत, बसलेत ते नम्रतेने असा एक अर्थ घेतो. त्या गादीची एक सेवा करतो, त्या गादीचा सेवक म्हणून ते खाली बसलेत असा एक अर्थ घेतो. आणि दुसरा एक अर्थ असा करतो की खरा वक्ताच तो असतो जो वक्ता श्रवणासाठी खाली बसू शकतो. आमचे आदरणीय डॉक्टर महाराज जाधव हे सांगतात एक वाक्य, ज्याला वक्ता व्हायचंय त्याने अगोदर श्रोता व्हावं तर तो वक्ता होतो म्हणे. आता यांनी मी फक्त त्यांची भाषा सांगायलो.
वक्ता जो आणि खरा वक्त्याची पहिचान पण हीच आहे की तो श्रोता होऊ इच्छितो किंवा तो श्रोता होऊ शकतो. वक्ता होण्यासाठी श्रोता व्हावं, श्रोता झाला तर तो वक्ता होतो. नाहीतर आमचे डॉक्टर महाराज म्हणतात तो वक्ता होतो पण वक्ता होतो. त्यांचं वाक्य आहे ते. वक्ता होण्याची इच्छा असेल तर त्याने श्रोता व्हावं. हे मी फक्त बाबासाठी नाही म्हणालो, एक त्यांचं फक्त वाक्य सांगायलो. वक्ता होण्यासाठी अगोदर त्याने श्रोता व्हावं, मग तो वक्ता होऊ शकतो. पण श्रोता न होता वक्ता होण्याची इच्छा ज्याला आहे तो वक्ता होतो पण वक्ता होतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज तुम्ही आज समोर बसलेत, यातले फक्त पहिले 2 कारण घ्या. हे बाकीचं दुसरं तिसरं कारण सोडून द्या. फक्त बाबांचं स्मरण म्हणून ते सांगितलं मी. अन्यही सर्व महाराज मंडळी आहेत ज्यांच्या समोर मी हापचड्डी घालून फिरलेलो आहे. हे सर्व हिंगणीतील सर्व ज्येष्ठ, श्रेष्ठ, वरिष्ठ, विशिष्ट, वशिष्ठ अशी ही मंडळी आहेत जे की माझ्या सद्गुरू प्रातस्मरणीय विठ्ठल बाबा देशमुख बाबांच्या आश्रमामध्ये अनेक वर्षे या व्यक्तींनी सेवा दिल्या. आदरणीय महाराजांची सेवा असायची आणि मग आदरणीय महाराजजी पण तिथे. मी तेव्हा 97, 96, 97ची ही गोष्ट आहे जेव्हा मी यांना बघितलेलं आहे सर्वांना तुमच्यासमोर. मी तेव्हाही बालक होतो, आजही बालकच आहे. या भूमिकेतून तुम्ही श्रवण करा. जो बालक कह तो तरी बाता. हे नाही कळालं तर याच्या पुढची प्रमाण सांगतो या अर्थाचे. ही तुळशीदासजींची चौपाई आहे. जो बालक कह तो तरी बाता, सुनत मुदित मन पितू अरु माता. ज्ञानोबारायची ओवी आहे का? जो बालक बोबडा बोले, का वाचका इचुका पाऊले, ते चोज करुनी माऊले. रिजे जेवी या अंगाने आपण समोर बसला आहात अशी माझी अपेक्षा, अशी माझी इच्छा आहे. त्याच इच्छेने आपण माझी सेवा ही गोड करून घ्या अशी विनंती करतो. सर्वांच्या चरणावरती मनोभावे वंदन करतो. या मंडळींची क्षमा मागतो कारण यांचा हक्क मी ओढून घेतला, त्यांच्यावरती मी आक्रमण केलं. कारण त्यांचा जो 15-20 मिनिटाचा पेस असतो तो मी ओढून घेतला माझ्याकडे आणि माझी वेळ भरून काढण्याचा प्रयत्न केला. त्या दोन्ही गोष्टीसाठी क्षमा. एक तर लेट आलो यासाठी क्षमा आणि तुमची चाल तुम्हाला न म्हणू देता मीच मधात म्हणून घेतली. असं सदानंद गुरुजी करायचे, असं सदानंद गुरुजी करायचे बरं का. ते स्वतः चाल म्हणायचे ना आलाप म्हणायचं आहे. असं मी त्यांची परंपरा चालवली असं समजून तुम्ही माझ्याकडे पाहू नका राग राग. त्या दोघांना सुद्धा आदरणीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य ज्यांना आमच्या भागात खूप मागणी आहे तिकडे विदर्भ मराठवाड्यात, ते म्हणतात किती पाहिजे सांगा पण त्या बुवाला आणा. अवघड आमच्या गावचे पण म्हटले होते किती मागू द्या पण त्यांना आणू द्या, तरी बाबा हा टाळीत सापडा नाही. असे आमचे श्री हरिभक्तीपरायण हजारे महाराज आहेत, आदरणीय बाबाजी आहेत, अन्यही सर्व गायनाचार्य मंडळी आहेत. आमचे ऋषिकेश महाराज आजचे पंक्तीचे अन्नदाता. जेवढे जीव नाव आहेत पाठच करून आलो असतो पण ते तब्येत बराबर नसते म्हणून झोपून आलो, नाही तर पाठ करून आलो असतो. एका एकाचं नाव सांगितलं असतं. पण जे आजचे अन्नदाते त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. हा, त्यांच्या धनाची शुद्धी, त्यांच्या मनाची शुद्धी आणि त्यांच्या तनाची शुद्धी, त्रिविद्य शुद्धी त्यांची आजच्या या दानातून निश्चित होईल म्हणून त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो आणि सर्वांना वंदन करून सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंगदास, असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय भगवंताचा पत्ता या अभंगात सांगतात. पत्त्याच्या बाबतीमध्ये थोडीशी चर्चा करायला लागू तर व्यक्ती जेवढा छोटा असतो तेवढा त्याचा पत्ता मोठा असतो आणि व्यक्ती जेवढा मोठा असतो तेवढा त्याचा पत्ता छोटा असतो. व्यक्ती जेवढा मोठा त्याचा पत्ता छोटा. उदाहरणार्थ पंतप्रधान, पत्र लिहायचं झालं तर फक्त पंतप्रधान एवढंच नाव लिहा तरी पंतप्रधानाच्या ऑफिसला ते पत्र बराबर पोहोचल्या जातं.
व्यक्ती मोठा आहे. मुख्यमंत्री एवढंच लिहा, त्यांच्या ऑफिसला पत्र जातं. व्यक्ती मोठा तेवढा त्याचा पत्ता लघु छोटा. व्यक्ती जेवढा छोटा तेवढा त्याचा पत्ता मोठा. आपल्या गावातले नारायणराव, इथं कुणी असले तर नाही, म्हणजे फक्त मला सांगायचं म्हणून, ते नारायणरावाला जर पत्र पाठवायचं झालं तर नारायणराव लिहावं लागतं. नारायणरावच्या वडिलाचं नाव लिहावं लागतं, नाही तर बरेच नारायण असतात, त्यांचं आडनाव लिहावं लागतं, त्यांचं गाव, तालुका, पोस्ट, जिल्हा, पिनकोड. पिनकोड असतं ना, माझं ते पासपोर्ट 2 दिवस पिनकोडमुळं नाही आला, ते पिनकोड पाहिजे म्हणे. मग व्यक्ती जेवढा छोटा, नारायणरावला पत्र पाठवायचं झालं तर एवढा पत्ता लिहावा लागतो, तरीही वेळेवर पत्र येईलच असं काही सांगता येत नाही. व्यक्ती जेवढा छोटा तेवढा त्याचा पत्ता मोठा. व्यक्ती जेवढा मोठा तेवढा त्याचा पत्ता छोटा. पत्ता आपल्याला शोधायचा आहे भगवंताचा. भगवंत छोटा आणि मोठा या दोन्हीच्या पर आहे, म्हणून त्याचा पत्ता शोधणं गरजेचं आहे. भगवंताला लहान म्हणावं, मोठा म्हणावं, दोन्ही कुणही भानगड आहे. मोठा नाही का, मोठा पण आहे. लहान नाही का, लहान नाही पण म्हणता येत नाही. आणि मोठा आहे असं म्हणता येत नाही. मोठा आहे असंच म्हणता येत नाही. लहान आहे असंही म्हणता येत नाही. नक्की कसा आहे तो? अनुरेणुयान महतो महियान, इतका लहान आहे. आणि मोठा म्हणायला लागलो तर माझे तुळशीदाजी म्हणतात पग पाताल शीश अज धामा, इतका तो मोठा आहे. पण खरं बोलू, शास्त्र म्हणतो तो मोठा आहे असंही म्हणू नका आणि छोटा आहे असं म्हणू नका, त्याला काहीच म्हणता येत नाही. पुढे त्याची चर्चा करू आपण. अशा त्या भगवंताचा पत्ता आपल्याला शोधायचा आहे. विठ्ठल 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 पुढे लक्ष इकडे माझ्याकडे द्या. पण कुणी ते प्रश्न करेल, महाराज तुम्ही सांगताय भगवंताचा पत्ता आम्हाला, आम्ही विचारला कुठे तुम्हाला भगवंताचा पत्ता? आम्हाला त्या भगवंताच्या पत्त्याची आवश्यकता काय? थोडा याचा आवाज मला याच्यात द्या, विकोतला नाही प्लेन मधला. आम्हाला त्या भगवंताच्या पत्त्याची गरज काय? आम्हाला आवश्यकता नाही. विकोतला नको, विकोतला नको. आम्हाला त्या भगवंताच्या पत्त्याची काही गरज नाहीये, कारण भगवंताच्या पत्त्याशिवाय आमचं आडलं तरी काय? कारण बंगला, गाडी, वाडी, माडी, बॉडी, ते बॉडीवर पण स्वतःच घेते इकडं, हे सर्व आम्हाला मिळालं. मग त्या भगवंताच्या पत्त्याची गरज काय आहे? हे खरं तर विचार दुर्योधनाचे. दुर्योधन सुद्धा हेच बोलत होता, सर्व मी युवराज आहे म्हणे, युवराज आहे, मला भगवंताची काही आवश्यकता नाहीये. म्हणून तो कधीच परमात्म्याला द्वारकाधीशच म्हटला. तो भगवंताला कधीच भगवंत म्हटलाच नाही. द्वारकाधीश म्हणायचा. या द्वारकाधीश, या द्वारकाधीश, या महाभारत बघून घ्या, या द्वारकाधीश. एक दिवस त्या कर्णाला सुद्धा वाईट वाटलं. तो कर्ण म्हटला, मित्रा तुझ्यासाठी प्राण द्यायला तयार आहे, विस्तार करत नाही, तुझ्यासाठी प्राण द्यायला तयार आहे, मी तुझा मित्र आहे, पण माझी एक अट आहे तुला या मित्रत्वामध्ये, आणि आजच घालतोय, आणि नाही मान्य केली तरी मी माझा मित्र धर्म निभावणार आहे. परंतु माझी एक विनंती आहे. बोल काय पाहिजे तुझी, तुझी विनंती काय सांग. तेव्हा कर्णाने सांगितलं की अरे भल्या माणसा, जगाचा बाप आहे तो, ब्रह्मांडाचा मालक आहे, परमात्मा आहे, भगवान आहे, परमेश्वर आहे, प्रभू आहे तो. आणि तो खुशाल ते परमात्मा आल्यानंतर द्वारकाधीश या असं बोलतो, हे शोभत नाहीये, हे शोभत नाही. अरे परिचय देतो तो तिथं, आध्यात्मिकही परिचय देतो, लौकिकही परिचय देतो. लौकिक परिचयात म्हणतो तो तुमचा पाहुणा असेल, परंतु त्याच्याकडे फक्त लौकिक दृष्ट्या पाहू नको. हा तो जगदीश्वर आहे, तो जगदीश्वर आहे, तो परमात्मा आहे. साक्षात धर्म म्हणजे तो आहे, साक्षात धर्म म्हणजे तो आहे. दुर्योधन हसला. का रे बाळा, का बाबा तू का हसला? माझ्या बोलण्यात काही चुकलं का? तो धर्म नाहीये, तो धर्म नाही, धर्माची तू मूर्ती. ते पुढचं सोडा, पाप पुण्य, पण तो साक्षात धर्म आहे. रामो धर्मवान विग्रह,
राम साक्षात धर्म आहे, कृष्ण साक्षात धर्म आहे. म्हणून तर महाभारताच्या युद्धामध्ये आहे ना, महाभारताच्या युद्धामध्ये पराजय कौरवाचा झाला नाही आणि विजय पांडवाचा झाला नाही. मग विजय झाला कुणाचा? विजय हा धर्माचा झाला. आणि तो धर्म कोण आहे? तर तो धर्म म्हणजे साक्षात परमात्मा श्रीकृष्ण आहे. तो म्हणे ते धर्म पुरुष आहे. आणि तो त्याला या डायरेक्ट द्वारकाधीश म्हणतो. दुर्योधन हसून म्हटला, तुला काय वाटलं? मला माहित नाही तो साक्षात धर्ममूर्ती आहे म्हणून? म्हणजे माहिती आहे? हा. अरे मी नुसतं धर्मपुरुषच जाणतो असं नाही, मला धर्माचं सर्व ज्ञान पण आहे. धर्माचं ज्ञान म्हणजे परमात्म्याचं ज्ञान आहे असं म्हणतो तो. पण काय? पण तरी मी त्याला परमात्मा नाही म्हणणार म्हणे. का म्हणत नाही? उत्तर देतो, जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती. मी धर्म जाणतो पण माझी प्रवृत्ती धर्माचरणी नाहीये. मी परमात्मा हे मला माहिती आहे, पण तरीही माझं त्याच्याबद्दल प्रेम जडत नाहीये. का? जानामि न च मे प्रवृत्ती. माझी प्रवृत्ती नाहीये. का प्रवृत्ती नाहीये? युवराज आहे मी. विठ्ठल विठ्ठल हे असे तथाकथित फुगीर युवराज जे असतात ना, मी त्याच्यासाठी बोलायलो. असे तथाकथित फुगीर युवराज जे असतात ना, ते म्हणत असतात काय देवाची गरज आहे, काय कशाला हे सप्ते करायचे कार्यक्रम. हे 2-4 महाराज येत नाही, यांना काम नाही म्हणे. असं दुसऱ्या गावचं सांगतो मी. हा, या लोकांना काम नाही ना. अरे त्यांना काम आहे म्हणूनच ते पार नाशिक जिल्हा, धुळे जिल्हा, तिकडे तिकडे जाऊन मी जाऊन आलो एका ठिकाणी. त्यांचं ते म्हणले आमच्याकडे ते महाराज येत असतात नगर जिल्ह्यातले. मी लगेच म्हणलं सुनील महाराज का? ते म्हणले हा. म्हणलं ते इकडंच आहेत जास्त. तसं नाशिक जिल्हा ताब्यात घेणं सोपं नाही एवढं. विठ्ठल विठ्ठल मी जातो पण आपलं नांदगाव पर्यंत. आपल्या धोरणात जेवढं बजेट होते. ऐका ऐका ऐका, असे तथाकथित जे धर्म न जाणणारे, परमात्म्याला न मानणारे लोक असतात. ते म्हणत असतात काय भगवंताची गरज आहे आम्हाला. लात मारेल तिथे पाणी काढायची ताकद आहे. म्हणजे नॉलेज इज पॉवर. काय भगवंताची गरज आहे या अंगाने म्हणालो मी. हे दुर्योधनाचे विचार आहेत. देवाच्या पत्त्याची काय गरज आहे असे म्हणणारे हे दुर्योधनाच्या विचाराचे आहेत. म्हणून दुर्योधन गेला, वृत्ती अजून शिल्लक आहे त्याची. कंस गेला पण त्याची वृत्ती अजून शिल्लक आहे. रावण गेला पण रावणाच्या वृत्तीचे अजूनही शिल्लक आहेत. मंत्रा गेली, वरपा माझ्याकडे खाली मान घालू. वरपा मंत्रा गेली पण मंत्रेची वृत्ती अजूनही शिल्लक आहे. बऱ्याच इथे दिसत आहेत मला, पण जाऊ दे आता सांगत नाही. हा, चांगल्या घराला फोडणारी, चांगल्या घराची विभक्त 2 घर करणारी, तिचंच नाव मंत्र आहे. हे व्यक्ती सापेक्षता नका बघू. ही वृत्ती होती. ही वृत्ती आजही समाजात दिसत आहे. तसे दुर्योधनाच्या विचाराचे लोक म्हणतात काय भगवंताची गरज आहे. नॉलेज इज पॉवर. लात मारी तिथे पाणी काढण्याची ताकद आहे म्हणे. आता यांच्या लातेत जेवढं ताकद आहे ना, यांना तिकडं वाळवंटाकडे नेलं पाहिजे. कुणीकडे राजस्थानकडे मारलात मारली लात की पाणी काय निघते बघू तरी. वाळूच का म्हणतात, वाळूच निघल, दुसरं काय नाही निघत. अहो भगवंताचीच गरज आहे बाप. एक वाक्य आहे का माझे गुरुदेव बाबा म्हणायचे, अरे त्यांची भाषा, अरे जीवन जगण्यासाठी, हे शरीर टिकवण्यासाठी अन्नाची गरज आहे. शरीर झोपवण्यासाठी घराची गरज आहे. हे त्यांचे वाक्य आहेत. अरे शरीराची उदराची शांती करण्यासाठी अन्नाची गरज आहे. हा 3.5 हाताचा देह टेकण्यासाठी घराची आवश्यकता आहे. परंतु आत्मशांतीसाठी, स्वांत सुखासाठी भगवंताचीच गरज आहे रे बाबांनो. भगवंत म्हणून तर लोक एवढ्या थंडीत येऊन बसतात ना इथे. जेवायसाठी म्हणून नाही बसत. कारण लोकांना ETV, ZTV, BTV, MTV सर्व धुंडाळून पाहिलं लोकांनी. पण तिथे उद्वेगच भेटतोय लोकाला. तिथे पश्चातापच आहे. तिथे मनस्ताप आहे. द्वंद्वात्मक बुद्धी तयार होते. आणि इथे आल्यानंतर थोडा वेळ का होईना शांती मिळते. म्हणून लोक इकडे धाव घेतात या व्यासपीठाकडे. काय या व्यासपीठाकडे, या वारकरी संप्रदायाच्या याच व्यासपीठाकडे धाव का लोकाची?
एवढंच एक व्यासपीठ आहे की इथं विश्वास ठेवण्यासारखी घटना घडते की इथं शांती मिळते आणि हल्ली लोकांना धनाची कमी नाही आहे, प्रतिष्ठेची कमी नाही आहे, हल्ली लोकांना शांतीची गरज. शांती नाही आहे लोकांकडे, म्हणून तर लोक 10,000 रुपये भरून नगरमध्ये, मी पाहिलेले म्हणून सांगतो, नगरमध्ये 1 तास तिथे मेडिटेशनसाठी जातात. काय काय हा त्यांचा शब्द झाला. आपल्या सामान्य लोकांचा शब्द लावू का? शांतीसाठी, ध्यान करायसाठी जातात. आता वांग्याचं ध्यान कर, काय ध्यानच करतात, काय तिथं ध्यान करतील तिथे गेल्यावर? अरे ध्यान करण्यासाठी तरी कुणी पाहिजे ना. माझं कळालं तर बघा, प्रतिभा बी पाहिजे, प्रतिमा बी पाहिजे. विठाल विठाल विठ्ठल. प्रतिभेची प्रतिमात्मक शांती, ऐका, प्रतिमेची प्रतिभात्मक शांती मिळवण्यासाठी प्रतिमा पाहिजे, म्हणून मंदिर आहेत. म्हणून मंदिर आहेत. हा खंडेराया का नाही का कुठे? परमात्मा सर्व व्यापक आहे. बघू आपण पुढे विचार त्याचा जुळून आला तर. पण तरी ही प्रतिमा काय पाहिजे? कारण ती प्रतिमा माझीच प्रतिभा आहे आणि तिची शांती जेव्हा मला प्राप्त होईल त्यालाच आपण कुठेतरी एका ठिकाणी म्हणतो साक्षात्कार, अनुभूती. हे शब्द आपण त्याला लावून दिलेले आहेत. मग त्याच्यासाठी तो आत्मशांतीसाठी, स्वांत सुखासाठी परमात्म्याची गरज आहे, भगवंताची गरज आहे. आणि आता जरी नाही वाटलं, दुर्योधन, दुर्योधन हो इकडे बघा काय काय, आता जरी देवाची गरज नाही वाटली तरी एक काळ तर तुकाराम महाराज म्हटले असा येईल की तिथे देवाची गरजच आहे. ज्ञानोबाराय सुद्धा तसंच उत्तर देतात. ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात तिथे मात्र देवाचीच गरज आहे, कारण तिथे सर्व नेऊन सोडतात पण सोबत कोणी चालत? ती वेळ आहे मृत्यू. कुणीच सोडवत नाही तिथे, कुणीच सोडवत नाही. मला दाव्याचं प्रवचन सांगायचं नाही, फक्त प्रमाण द्यायचं आणि पुढे निघून जायचंय. तिथे कोणीच सोडवत नाही. यादी द्या. पहिली ज्ञानोबारायने यादी दिली. का भगवंताची गरज आहे? ज्ञानोबाराय म्हणतात तिथं सोडवणारा फक्त आणि फक्त तो परमात्मा आहे, म्हणून त्याच्या पत्त्याची गरज आहे म्हणे. मग हे बाकीचे कुणी सोडवत नाही आम्हाला तिथे, अजिबात नाही. यादी द्या, कोण कोण नाही सोडवणार? कोणीच नाही. यादी द्या पहिली, म्हणजे आम्हाला धुंडाळून बघता येईल, आम्हाला शोध घेता येईल नक्की कोण नाही त्याच्यामध्ये आमच्यातला आता इथे. मग ज्ञानोबारायांनी पहिली यादी दिली के माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी. ऐका, माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी. इष्ट मित्र स्वजन सखे, यादी बघा, माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी. इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचनी. के तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. म्हणून तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा. तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. हे जमते म्हणून अभंगात अनाथ शब्द आहे, तिथे सद्गुरु शब्द म्हणून जोडून दिला की तेथे कोणी सोडविला एका सद्गुरु. काय यादी दिली? माता पिता बंधू भगिनी. बघा, शोध घ्या. कोणी न पवती निर्वाणी. इष्ट मित्र, हे काय संतांनी हे अभंग लिहून तुम्हाला सोडायला नाही सांगितलं सर्वांना. बरेच लोक म्हणतात हे अभंग निषेधात्मक आहेत, उपेक्षात्मक आहेत का काय? हे फक्त आपल्याला सांगायचंय त्यांना की बाबा यांच्यातच राहा, खेळ खेळा, पण
डावात सापडू. हा वा काय शब्द बोलले वा. हा डावात सापडू नका तुम्ही यांच्यामध्ये. म्हणजे कसं कसं तो अभंग आहे बघा एक. पक्षी अंगणी उतरती जे का गुंतून राहती जे तेशी असावी संसारी जो प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती झाला प्रातकाली निघून गेला वगैरे वगैरे. ते सर्व लावून घ्या तुम्ही. फक्त हे तुम्हाला जाणून दिलंय, माहिती करून दिली. सोडायचं नाही, कोणी सोडत नाही. ज्यांनी सांगितलं त्याला सोडून जावं लागेल. पण सोडत कोणीही नाही, सोडलं पण नाही पाहिजे, सोडायचं पण नाहीये. हा संसार से भागते हो क्या. ज्याला जमत नाही ते, म्हणजे याचा अर्थ असं तुम्ही माझ्याकडे लगा लावू. ऐका ऐका, त्यांच्यात राहून कुशलता. कुशलता काय आहे. 11 खेळाडू असतात. किती असतात? 12च ना. 11 खेळाडू असतात. त्या 11 खेळाडूतून जो 6 मारतो ना त्याच्यासाठी टाळ्या होतात. त्याच्यासाठी लोक बरंच काही करतात. मग ते इथं नको सांगायला. हा कुणी शिट्ट्या बी मारते. वा वा काय मारले बॉल. मग त्या 11 गड्यांना डावलून ज्यांनी 6 मारला ना त्या क्रिकेट त्याला बक्षीस भेटल्या जातं. यांनी मॅच जिंकली म्हणतात. याच्यामुळे मॅच जिंकली. का बरं? अहो एक बॉलमध्ये 6 रन काढायचे होते. 11 खेळाडू होते आणि त्याच्यात त्यांनी 6 मारला. मग त्याच्यामुळे मॅच जिंकली असं म्हणणं आहे का? त्या सर्व खेळाडूमध्ये तो यशस्वी खेळाडू आहे ना. तसंच आहे. 11 जणात राहायचं, 1100त राहायचं. परंतु 1100 लोकातून 11 जणातून कसा मार्ग काढून पुढे निघून जायचं हे कळू पण द्यायचं नाही. सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसा. मी याच्यासाठी मला करायचं कारण नव्हता विस्तार, परंतु हे निषेधात्मक प्रमाण नाहीयेत. फक्त आपल्याला सांगितले बाबा सावध होऊनी भजनी लागा. ती तिथे हा हा. माता पिता बंधू भगिनी कोणी नपवती निर्वाणी. इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांड. कुणीच नाही सोडवत हो. अहो पण माऊली काय तुम्ही जी यादी दिली ना, हा त्या यादीमध्ये एक नाव नाही आलं राव. कोणतं नाव नाही आलं बघा बरं. माता पिता बंधू भगिनी कोण न पण इष्ट मित्र स्वजन सखे कोण नाही राहिलं. हा हा ती राहिली नाही होय काय असं होय. ते म्हणले आमची सौभाग्यवती राहिली राव, त्याच्यात तिचं नाव नाही ना. अहो देव ब्राह्मण यांच्या अग्नी साक्षीच्या यांनी साक्षीने आम्ही 7 फेऱ्या घेतल्यात. आमची पत्नीचं कुठं नाव आलं त्या यादीमध्ये? तिथं सोडविल का नाही आम्हाला? ज्ञानोबा म्हणजे बाबा त्याचा काय मला अनुभव नाही एवढा. त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर झांबरे महाराजाकडे जा. आपलं ते तुकाराम महाराजाकडे जा. ऐका ऐका, तुकाराम महाराजाकडे जा म्हणे. तुकाराम महाराज त्याचा अनुभव तुला सांगतील. तो पठ्ठा उठला, तुकाराम महाराजाकडे गेला. तुकोबाराय काय वेळ कमी आहे, लवकर सांगा. त्यांनी ती यादी दिली माता पिता वगैरे 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 वगैरे. त्याच्यामध्ये आमच्या पत्नीचं नाव आलं नाही. बरं मग आमची पत्नी सोडविल का नाही त्या संकटातून? आता तुकाराम महाराज म्हणजे ज्ञानेश्वर महाराज नाही. प्रत्येक संताची वेगळी वेगळी टेस्ट आहे. ज्ञानेश्वर महाराजाला लयच क्रोध आला तर ज्ञानोबा मूर्ख या शब्दापर्यंत जातात. या मूर्ख शब्दापर्यंत जातात. याच्यापेक्षा परी काय की जे मूर्ख न सेविता असे बरेच शब्द आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. मूर्ख शब्द शेवट आहे त्यांचा. याच्यापेक्षा त्यांचा क्रोध जास्त नाहीये. पण तुकाराम महाराज वेगळा झटका आहे. मग ते तुकाराम महाराज म्हणजे असा झटका आहे वेगळाच आहे. तुकाराम महाराजाची टेस्टच वेगळी. तुकाराम महाराजांनी काय म्हटला ते ज्ञानोबा म्हटले त्याच्यात आमच्या पत्नीचं नाव नाही. तुकोबाराय म्हटले माझे माऊली म्हणतात त्याच्यापेक्षा वेगळं मी काय सांगू शकतो. मग तुमचं मत काय? तुकाराम महाराजांनी उभाट्यात नांगर धरला. हे उभाट्या नांगर धरतात ते मला. उभाट्यात नांगर धरला. जे त्यांनी काशाच काढल्या त्यांनी. तुकाराम महाराज म्हणले वेड्या माझे माऊली म्हणतात तेच खरे. अरे हे दिसतंय तसं म्हणा ना राव. पुढचं दिसतंय तसं आणि पुढचं काय त्याच्या म्हणून जग फसलं का फसलं. विनोदाचा भाग सोडा. विनोद नाही खरंच आहे. विनोद आहे काय? हा ऐका, म्हणून जग फसलं. म्हणून जग फसलं. काय काय झालं? विठ्ठल विठ्ठल चिंतन हे चिंतनासाठीच असतं, कुणाच्या याच्यासाठी नसतं ते. हा अजिबात नाही. आणि तसा वक्ता कोणी बोलत असेल तर वक्ता सुद्धा कुठेतरी गुंतलेला आहे असं समजायचं असतं. हा चिंतन चिंतनासाठीच असतं.
प्रारब्ध ज्याचं ज्याचं जसं आहे तसं तशी गिर्या घडत असते. बाग ऐका, व्यक्ती सापेक्ष लावू नका, निरपेक्षतेने चिंतन ऐका. तुकाराम महाराजांनी प्रमाण दिले. तुकाराम महाराज म्हणले, स्त्रिया पुत्र कलत्र हेतव मायावंत शेवटीचा अंत न पवे कोणी. मग अजून प्रमाण दिले त्यांनी, यमाची हाती बांधून या देती भूषणे घेती काढून या ऐशिया चोराचा. इकडं पा इकडं पा इकडं पा इकडं पा. त्या ते ट्रक आहे आणि ट्रकला खाली मागे 2-2 चाक आहेत, पुढे 2-2 चाक आहेत. नाही, पुढे एक एकच असतं नाही का. हा पाहिला का तो. आता इकडं मला पहा, माझ्याकडे पहा इकडं. मला आळंदीहून बोलवलं, मला पहा मी पावडर लावून आलो. इकडे पहा. आता हे नसेल पटत तर मग काळं लावून येतो. झाली येडी मी आता येडी. इकडे पहा माझ्याकडे पहा, इकडे 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 पहा माझ्याकडे. अजिबात खबरदार इकडे त्याकडे पाहायचं. काय सांगत होतो, गेलं कीर्तन निघून. काय सांगत होतो म्हणा कीर्तन आता. स्त्रिया पुत्र कलत्र हेतव माया कोणी सोडवत नाही बाबा तिथून. अंती होती पाठ मोरे, अंती होती पाठ मोरे, अंती होती पाठ मोरे, अंती होती पाठ मोरे. एका फुली फळती राणा मोरे, अंती होती पाठ मोरे, अंती होती पाठ मोरे. एका फुली फळती राणा मोरे, अंती होती पाठ मोरे, अंती होती वहाँ जलाने वाले लाखों थे, चलने वाला कोई नहीं, शेजीची कामीन दूर राहे वगैरे वगैरे वगैरे. कळो येला सकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती राणी. कळो येला सकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती राणी. राहती राणी प्राण पोरे सकळ. कळो येला अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी राहती निराळी. जय अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी राहती निराळी. राहती निराळी राधा पोरे सकळ. मग तिथे सोडवणार कोणी नाही बाबा. तिथे सोडवणार फक्त आणि फक्त आहे परमात्मा. बाकी कोणी सोडवत नाही. की एक निरीक्षण करा. लोक एवढं कधी कधी आपल्या अंगावरचं कधी काढून घेतात लोक, हे सुद्धा कळत नाही. मग ते कानात असू दे, नाही तर हातात असू दे, नाही तर बोटात असू दे, नाही तर कुठं असू दे. नाही, खरंच नाही काढत. काढतात का हे आपल्याला कळतच नाही कधी काढतात. काढतात का. तुकाराम महाराज ते प्रमाण देतात, यमाची हाती बांध भूषणे घेती काढून या. कधी तुमच्या गावातलं प्रेतावरचं अंगावरचं सोनं तसंच राहतं का. राहत असेल तर सांगा, मी तुमच्या अमरधामात रूम बांधतो येऊ. महिन्यातून एखादं तर गिरायक येईल. अहो 2 महिन्याने आलं तरी चालेल, मला लागतंच काय एकटा जीवन सदाशिव. तेवढ्यात आपली भागजी पोळी. ज्या दिवशी नाही त्या दिवशी जाऊ झाबरी बुवाच्या घरी मधुकरी मागायला. पण ठेवतात का. ठेवतात का. नाही ठेवत. नाही ठेवत. एकाची आई वारली आणि ती आई वारल्यानंतर भावानी फोन केला, दादा आई गेली रे. आई गेली म्हटल्यानंतर मग शक्यतो आई ही छोट्याकडेच असते, कारण तिच्यावर त्याचा प्रेम जास्त असते तिच्यावर. मग ती आई गेली रे दादा. मग ती आई गेली म्हटलं की तू आला. मग ते आल्यानंतर ते बसवलं आईला. ती आईला आईजवळ बसले. 2 जण लागले रडायला. एक डाव्या बाजून बसलं, एक उजव्या बाजून बसले. आणि उजव्या बाजून बसल्यानंतर मग रडू लागले. आता आईच आहे शेवटी ना, रडायला लागले. पण ह्या 2 मॅडम पण जवळ बसलेल्या होत्या. त्यांच्या मॅडम तर कळतं ना तुम्हाला का, अजून पोती फोडून सांगू तुम्हाला. त्यांच्या दोघांच्या मॅडम तिथं शेजारी बसल्या होत्या. मग हे 2 जण रडायला लागले. पण त्या मॅडमचे लक्ष गेले त्या म्हातारीच्या हातावर. त्या म्हातारीच्या हातामध्ये सोन्याच्या पाटल्या होत्या. पाटल्याच म्हणतात का आपल्या इकडे. सोन्याच्या त्या पाटल्या होत्या. फार 5-5 तोळ्याच्या असतील, मला कुठं घरून घालायच्या. आणि मग त्या या दोघींनी बघितल्या. ती जी मोठ्याची होती ना, मोठ्याची तिथे बसलेली, छोट्याची इकडून बसलेली. त्या छोट्याची मंडळींनी
त्याला चिमटा घेतला खालून असा मांडीला. रडतो किती वेळ आता गेली ना म्हातारी आता. ते होत असते ते न बोलता कळत. हे अनुर्वाच्यने बोलणं असतं त्यांचं. ऐका ऐका ती म्हणजे रडतो किती वेळ आता. ते म्हातारीच्या हातात ती पिटली. एवढ्या दिवस म्हातारी आपणच सांभाळली, सर्व दवाखाना आपणच केला, सर्व आपणच केलं. आता कमीत कमी तेवढी एक तरी काढून घेईल काढून, ही बी घेईल काढून, एवढं तरी हातात लाव. मग त्याला कळालं असं आहे का. मग त्याने ते हळूच रडता रडता तिच्या हाताला धरलं बरं का. हाताला धरलं मग हांबरडात फोडा आई आणि तिच्या हातात दिली पाठीमागून. तिने बराबर ती जमा केली. तू म्हणसा तुला कसं काय माहित, मी तिथंच होतो तेव्हा. ऐका 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 ऐका. आणि मग हे बघितलं मोठ्याच्या मॅडमनी. हे मॅडम शब्द ओळखून घ्या तुम्ही. हा मॅडम, ते मॅडम त्या एका बाईला मी आजी म्हटलं सप्त्यामध्ये. सप्त्यात हे बघ पोरग साक्षी म्हातारी होती आजी. तिला आजी म्हटलं तर ती धावलीच माझ्यावर. मी आजी दिसते का म्हणे तुला, मी आजी दिसते तुला. आज तुम्ही बाबा गुरुजीला विचारा. हे लय मोठं ती रागाने माझ्याकडे धावून आली. आजी दिसते का म्हणे मी. हा म्हटलं भानगडच झाली बा. पांढरे केस झाले म्हातारीची. मी आजी म्हटलं माझ्या आजीसारखी. मी काहीच बोललो नाही. म्हटलं आजी आजीच पुन्हा येतं. म्हटलं क्षमा करा, मला क्षमा करा. त्या दिवसपासून मी मॅडमच शब्द पाठ करून ठेवला. आता मी कुणाला पण म्हणेल तर मॅडमच म्हणेल. आई बी नको, आजी नको, ताई नको, मॅडम. मॅडम म्हटल्यावर बरं वाटतं त्यांना. हा विठाल विठाल. हे विनोदासाठी नाही सांगितलं, हे घडलं माझ्या बाबतीत सप्त्यामध्ये. शेजारी त्याची ती मोठ्याची बसली. तिने असा पाठीमागून त्याला असा मांडीला फटका मारला. रडतो कुठं पडन. त्याने घेतली काढून, घे काढून. मग त्याला कळलं असं आहे का. आपला छोटा भैया तो लहान मूर्ती पण थोर कीर्ती. याने हातात पकडला. आई काय नका बघू. हे जे घडलं ना याचंच उदाहरण तुकाराम महाराजांनी दिलं. यमाची हाती बांधून या देती, भूषणे घेती काढून या. मग तुकाराम महाराज म्हणले ऐशी या चोराचा कैसा हा विश्वास, धरली तुझी कास तुका म्हणे. धरली तुझी कास तुका म्हणे, तुझी कास तुका म्हणे. ऐशी या चोराचा कैसा हा विश्वास, धरली तुझी कास तुका म्हणे. धरली तुझी आस तुका म्हणे, धरली तुझी कास तुका म्हणे. चोराचा कैसा विश्वास, धरली तुझी कास तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणले बाबा हे सर्व मी जाणून घेतलं. या संसार जगतामध्ये मी फिरलो आणि फिरून हे सर्व मी अनुभव घेतले आणि अनुभव आले अंगा. ते या जगा देतसे. मी माझ्या अनुभवाचं बोलत आहे तुम्हाला. बाबा तिथे सोडवणारा कोणी नाही रे, हा माझा अनुभव आहे. मग महाराज तिथे सोडवणारी ही यादीतलं कुणीच नसेल तर तिथं सोडवणारा कोण आहे. तुकाराम महाराज म्हणजे तिथं सोडवणारा फक्त एकच आहे. हरिवी न कोणी हा नाही सोडविता, हरिवी न कोणी नाही सोडविता. पुत्र बंधुकांचा संपत्ती त्यावेळेच्या दुःखाची अत्यंतिक निवृत्ती करणारा फक्त आणि फक्त हरी आहे. आणि त्या संकटातून सोडवणारा हरी शब्द तिथे मुद्दाम लिहिला. जो हरण करतो
त्याचं नाव आहे हरी. कारण मृत्यूच्या वेळेला जे 4 प्रकारचे दुःख सांगितले ते मी नाही सांगत आता इथं. अनुतापजन्य, मोहजन्य दुःख, विश्लेषणजन्य दुःख आणि आगामी दुःख असे 4 दुःख आहेत. त्या दुःखाचं हरण जो करतो त्याचं नाव आहे हरी आणि तो हरीच तिथे सोडवणार आहे. हरिविन कोणी नाही सोडविता पुत्रबंधुकांता संपत्तीचे, म्हणून म्हणतो त्या भगवंताच्या पत्त्याची आवश्यकता आहे. महाराज जो हरी आम्हाला त्या दुःखातून सोडवणार आहे त्या हरीचा पत्ता लिहून घ्यायला तयार आहे आम्ही. लवकर सांगा तुम्ही तुमचा तो हरी नेमका कुठे असतो. तुकाराम महाराज म्हणले लिहितो का? हो. मग सांगतो, लिही लवकर. माझा हरी कुठे असतो? चित्तीन ऐसे भक्ताची येणारी, ऐसे भक्ताची येणारी, आसे भक्ताची येणारी, आसे भक्ताची येणारी. हे कामे न सांगता करी, कामे न सांगता करी, कामे न सांगता कधी, कामे न सांगता कधी कधी, असे भक्ताची कधी कधी राम, असे भक्ताची ओ आसे भक्ताची येणारी, आसे भक्ताची येणारी. असे भक्ताची कधी, कामे न सांगता कधी, कामे न सांगता कधी. सांगा तो तुमचा परमात्मा, तो हरी, तो भगवान कुठे असतो? तुकाराम महाराज म्हणले तो पत्ता मी अभंगा त्या द्वितीय चरणात सांगितला आहे. असे कुठे? भक्ताची ये घरी. तो भक्ताच्या घरी राहतो बाबा, हा त्याचा पत्ता आहे. कोणत्या भक्ताच्या घरी? म्हणजे खूप कीर्तन ऐकतो आम्ही आणि अभ्यासूच कीर्तन ऐकतो आम्ही, कोणतेही कीर्तन आम्ही ऐकत नाहीये. बरं, मग तुम्ही सांगता भक्ताच्या घरी राहतो, नेमका कोणत्या भक्ताच्या घरी राहतो? कारण भक्ताचे 4 प्रकार गीतेने सांगितले. चतुर्विधा भजन्ते माम ए जना सुकृतीनं अर्जुन. बराबर. अर्थो जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. भक्ताचे 4 प्रकार सांगितले. या 4 भक्तापैकी नेमका कोणत्या भक्ताच्या घरी राहतो? माधवराव नावाचे 4 माणसं आहेत आमच्या गावात, पण तुम्हाला नेमकं कोणाच्या घरी जायचे? बरोबर आहे ना? त्याच्या बापाचं आडनाव सांगितल्याशिवाय तुम्हाला नाही कळणार. तसं भक्ताच्या घरी तो परमात्मा राहतो, पण नेमका कोणत्या भक्ताच्या घरी राहतो? आर्त भक्ताच्या घरी राहतो की अर्थार्थी भक्ताच्या घरी राहतो की जिज्ञासूच्या घरी राहतो की ज्ञानीच्या घरी राहतो? नक्की कोणता सांगतो? डायरेक्ट पत्ता सांगा, म्हणजे आम्हाला डायरेक्ट रूबरू जाता येईल तिथेच. वाया वाया सांगू नका, आता सरळ सांगा. आर्त भक्ताच्या घरी राहतो? नको. का नको? ते ज्ञानेश्वर महाराज त्याचे कारण सांगतात, मी सांगतो त्याचा विस्तार. का राहत नाही आर्त भक्ताच्या घरी? त्याच्यासाठी आर्त भक्त कुणाला म्हणतात त्याचे लक्षणं कळाल्यानंतर आर्त भक्ताच्या घरी का राहत नाही हे आपल्याला कळेल. एक ज्ञानोबाची उभी घेऊ आपण. अर्थार्थीच्या घरी राहतो का? नाही. का राहत नाही? अर्थार्थी भक्त कुणाला म्हणावं हे कळून घ्यावं लागेल, मग त्याच्या घरी का राहत नाही हे कळेल. जिज्ञासूच्या घरी राहतो का? नाही. का राहत नाही? जिज्ञासू भक्ताचे काय लक्षण आहे, जिज्ञासू भक्त कुणाला म्हणतात हे कळून घ्यावं लागेल, मग त्याच्या घरी का राहत नाही हे कळेल. मग राहतो कुठे? चौथा भक्त आहे ज्ञानी भक्त. मग ज्ञानी भक्ताच्या घरी राहतो का? हो राहतो. का राहतो?
त्या ज्ञानी भक्ताचे लक्षण कळाल्यानंतर त्यांच्या घरी का राहतो हे नक्की कळेल. हे चारही कळून घेण्यासाठी तुम्हाला एकदा भजन करावं लागेल. विठाल विठाल. अधिक विस्तार करणार नाही, या चारचा विस्तार करून सेवा थांबून घेणार. बाकीचे सरळ बराबर समन्वय करून देतो तुम्हाला. पहिला भक्ताचे किती प्रकार सांगितले? 4. बोलत चला एकदा, बोलत चला, जरा झोप लागणार नाहीत कुणाला, पण मला माहिती आहे 4 भक्ताचे प्रकार आहेत. त्याच्यातला पहिला भक्त आर्त भक्त आहे. आर्त भक्ताच्या घरी राहतो का? नाही राहत म्हटले. का राहत नाही? ज्ञानेश्वर महाराज उत्तर देतात, आर्त तव आर्ताचेनी व्याजे. एक एक बघू आपण, एक एक बघू. ही ओवी, हीच ओवी सोडवती या सर्व या झंझटीला सोडवणारी ही ज्ञानोबाऱ्याची ओवी आहे. ज्ञानोबाऱ्याच्या ओव्या आमचे डॉक्टर महाराज म्हणतात अभंग सोडवण्याच्या किल्ल्या आहेत म्हणे. हे त्यांचं वाक्य. एक एक किल्ली अख्खा अभंग सोडवते म्हणे. विठाल विठाल. हे त्यांचं मत आहे, हे त्यांचं मत आहे. आता ऐका, आर्त भक्ताच्या घरी का राहत नाही? ज्ञानोबाराय म्हणले, आर्त तव आर्ताचे नि व्याजे, जिज्ञासु तव जाणावयाचे नि लागे भजे. एक ऐकाच बघू आपण. चला ऐका ऐका. आर्ताच्या घरी नाही राहत, कारण आर्त तव आर्ताचे नि व्याजे. आर्त भक्त कुणाला म्हणतात? आर्त भक्त त्याला म्हणतात संकट पडल्यावर जो भगवंताचा धावा करतो त्याला आर्त भक्त म्हणतात. आणि तो भगवंताचा धावा करण्याचं कारणही त्याच्या संकट निवृत्तीचं कारण आहे. विपत्ती निवारणार्थ, संकट निवारणार्थ जो भगवंताचा धावा करतो, संकट पडले भारी हरी तू आमुचा कैवारी, पण कधी? संकट पडल्यावर. या 4 प्रकारामध्ये आपण कुठे एवढं पण बघून घ्यायचं बरं याच्यात. विठाल विठाल. काही जण संकट पडल्यानंतर मग देवाचा धावा करा. आमचे बाबा म्हणायचे, आता महाराजांनी कीर्तन ऐकलेले, ते म्हणायचे अरे साप दिसला की तो राम 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 म्हणतो, आणि साप निघून गेल्यानंतर मग म्हणायचा रमला कुठे ग काना. मग त्याला देव आठवत नाही म्हणे. संकट पडल्यानंतर भगवंताचा धावा करतो आणि ते संकट निवारण झालं रे झालं, कारण त्याचा उद्देश तो आहे भगवंताच्या धावा करण्यामध्ये, भगवंताची भक्ती करण्यामध्ये, उपासना करण्यामध्ये, आराधना करण्यामध्ये. त्याचा हेतू, त्याचं ध्येय, त्याचं गंतव्यस्थान परमात्मा नाहीये, संकट निवारण व्हावं हे त्याचं कारण आहे. मग भगवंत काय करतो? त्यांचं संकट निवारण करतो. मी विस्तार करणार नाही आधी, का सर्व तुम्ही जाणते श्रोते आहेत. परमात्मा त्याचा धावा स्वीकारतो का? स्वीकारतो. परमात्मा त्याच्यासाठी धावून जातो. अनेक उदाहरणं आपल्याला देता पण येतील याच्यासाठी. उदाहरणार्थ गजेंद्र घ्या, गजेंद्र घ्या. भागवतामध्ये कथा तुम्हाला माहिती आहे असं समजतो. हक हे लक्ष्मी, तिक हे गजराज, आगे लगत गोली, पिछे होत आवाज. सोडवलं त्याला, सोडवलं, त्याचं संकट निवारण केलं. द्रौपदी घ्या, उत्तरा घ्या. द्रौपदी घ्या, भरसभेमध्ये सा कृष्णमाना नमतांग यष्टी सैनेरी वाच. भागवत आहे, भागवतात. सा कृष्णमाना नमतांग यष्टी सैनेरी वाचस्तरजस्वलामी एकम च वासो मम मंद बुद्धे सभाम नेतुम नारहसी मम नार्या. हे नार्य, हे अनार्य, हे दुशासन, मला त्या सभेमध्ये नको नेऊ. मी रजस्वला अवस्थेत आहे, एक वस्त्र आहे. तो म्हणला एका वस्त्रावा विवस्त्रा दासीसू, तू दासी आहे. पर सभेत नेलं, वस्त्रहरण सुरुवात झाली. मोठे मोठे म्हातारे बसलेले होते तिथं, पण सर्वांनी माना घाल्या घातल्या. तर अर्थस्य पुरुषो दासा हा, कुणाचं अन्न खावं हे ध्यानात ठेवा. एकदा जर एखाद्याच्या घरी जेवण केलं ना, तर त्याचं काही भानगड बिघडली तर आपल्याला तेव्हा गप्प बसावं लागतं. का बरं? जीव घातले त्यांनी एकदा आपल्याला, जीव घातले. पण आमचे महाराज म्हणायचे, कुणाच्या घरी जेवावं विचारपूर्वक ठरवा. विठाल विठाल. अजिबात विस्तार करत नाही. भगवंतानी तिचा धावा ऐकला, तिने धावा केला. भागवतात सर्व श्लोक आलेले. आमचे बाबा हे भागवतात श्लोक टू श्लोक सांगायच्या. गोविंद द्वारकावासिन कृष्ण गोपी जनप्रिय कौरव परिभूतानां किम न जानसी केशव. हे देवा धाव, धाव देवा,
धाव माय बापा. आणि भगवंताचा धावा केला आणि भगवंत धावून आला, पण थोडा तो बायपास करत करत आला. कारण ते धावून आला, वस्त्र हरण करत असताना भगवंत साक्षात वस्त्रावतार झाला. एवढ्यात संपून घेतो. साक्षात वस्त्रावतार झाला. द्रौपदीची लज्जा रक्षण झाली. द्रौपदीने विचारलं, दादा काय तुला मी आवाज दिला, तू वेळ यायला का लावला? तू यायला वेळ का लावला? भगवंत म्हणले, तू जसा मॅप टाकला तसा मी आलो. कळालं? तू श्लोकामध्ये मॅप काय टाकला? गोविंद द्वारकावाशी. मी कुठं होतो? तुझ्या जवळच होतो. तुझ्या जवळच होतो. मला द्वारकेला जावं लागलं. इथून हस्तिनापूरमधून द्वारकेला जावं लागलं. पुन्हा शब्द काय वापरला? कृष्ण गोपी जनप्रिय. पुन्हा मला गोकुळात जावं लागलं. आणि मग गोकुळातून इथे यावं लागलं. त्या गोपिकांच्या याच्यात गेल्यावर मी लवकर येतोय. त्या माझ्यावर किती प्रेम करतात तुला माहित नाही का? त्यांनी सांगितलं, भाऊ थोडं लोणी खाऊन जा, कुणी सांगितलं थोडं ताक पिऊन जा, कुणी सांगितलं हा, मग त्यांच्यात गुंतलो म्हणे, म्हणून एवढा वेळ लागला. भगवंताला हेच सांगायचं होतं की अगं मी तुझ्या जवळच होतो ना. देवा धाव एवढा विस्तार करायचं काही गरज नव्हती. हे म्हणून तर द्रौपदीला सुद्धा भगवंताचा खरा पत्ता माहिती नव्हता. याच्यासाठीच पत्ता लिहून घ्यायचा आहे. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबाराने तर ते पत्ते आपल्या जवळच सांगून दिलेत. पुढे बघू आपण. ऐका ऐका. म्हणून परमात्मा धावून आला, तिचं संकट निवारण केलं. पण तिथे राहिलाच असं नाही. ते प्रमाणे राहू एक काय द्वारकेचा राणा पांडवा घरी. पांडवा घरी, द्रौपदी घरी नाही. आणि या अभंगातला घर शब्द विटा मातीचं घर नका करू. या अभंगातला घर शब्द हृदय बंदी खाना केला. हे घर आहे. मग याच्यात आहेच ना. मग तेच तर भानगड आहे ना. आहेच पण माहिती नाहीये. आहेच इथं पण माहिती नाही. म्हणून तर पत्ता सांगायची गरज पडली. विठ्ठल विठ्ठल. त्याचा समन्वय मी शेवटी करून देतो. तुम्हाला थोडा प्रश्न पडलाय, पण त्याचा समन्वय मी करून देतो पुढे. ऐका ऐका. हा, ते ज्याला जास्त ऐकलेलं असतं ते म्हणते हे काय झालं, याचं काय होत नाही, बरोबर होते. ते चिंतन करून आलेलं असतं ना. पांडवाच्या घरी राहिला. पांडव शब्दाचा अर्थ अर्जुन एवढाच घ्यायचा आहे. पांडव शब्दाचा अर्थ फक्त अर्जुन एवढा घ्यायचा आहे. आणि त्याचं घर लय स्वच्छ होतं. त्याचं ते महाभारत अख्खं बघून घ्या. अरे त्यो झोपला तरी त्याचा रोम रोम कृष्ण 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 म्हणत होता. त्याच्या घरामध्ये त्याने दुसऱ्याला कोणाला जागाच नव्हती दिली. त्याच्या घरात मोकळी जागा त्याने देवासाठी ठेवलेली होती. बस आता तुम्हाला कळून जाईल याच्यातून. द्रौपदी अर्थभक्त नाही राहिला तिथे. चला पुढं कोणता? अर्थार्थी भक्त. अर्थार्थी भक्ताच्या घरी राहतो? नाही राहत. का राहत नाही? म्हणता बिभीषण शहाणा. या अर्थार्थी भक्त आहे. म्हणता बिभीषण शहाणा, परी तो महामूर्ख जाना, रामासी भेटला परी रामची नाही. तुकाराम महाराजांनी बिभीषणाला इतकं फटकारलं ना, ते म्हणजे याच्यापेक्षा रावण खूप चांगला. रामरूप झाला म्हणे रावण. आणि हा ये लंका घेऊन बसला. अर्थार्थी भक्त. सुग्रीव सुद्धा अर्थार्थी भक्त. तुम्ही म्हणसाल बुवा तू, कीर्तन झाल्यावर कळलं तुम्हाला. नाही कळालं? देतानी कळलं ना मग. ऐका 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 ऐका. हो, अर्थार्थी त्याचा उद्देश अर्थ आहे. बिभीषण गेला तिथे, फेल झाला महाराज. अर्थ भक्ताला जे लागतं परमात्मा देतो, निघून जातो. म्हणून अर्थार्थी भक्ताच्या घरी सुद्धा राहत नाही. जिज्ञासूच्या घरी राहतो? नाही राहत. का राहत नाही? जिज्ञासू तव जाणावयाची लागे भजे. तो जाणण्यासाठी भजतो भगवंताला. आणि भगवंताला कशाने जाणता येईल? 2 मिनिटं मला फक्त एकाग्रतेने द्या. इकडे 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 1 मिनिट. भगवंताला कशाने जाणता येईल? तो जाणण्याचा विषय भगवंत. खरं बोलू, तो बोलण्याचा पण विषय नाही, तर जाणण्याचा काही विषय. बरं, कशाने जाणता येईल? आता हे आमच्या भाऊच्या पाठातले मंडळी आहेत. कशाने जाणता येईल? तो प्रमाणाचा विषय होतो, तो वाणीचा विषय होतो. नेमका कशाचा विषय होतो? प्रमाणाचा विषय होतो. कोणतं प्रमाण लावता तिथं? प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, अनुपलब्धी प्रमाण, उपमय प्रमाण, शब्द प्रमाण. कोणतं प्रमाण लावता? कोणता? अरे शब्द प्रमाणाचा सहाय्य घ्यावं लागतं, म्हणून त्याच्या बाबतीत बोलता येतं. हा, शब्द प्रमाण बलवत्तर आहे.
बाकीचे प्रमाण तर लगेच डिलीट करून टाका, विस्तार करायची कारणच नाही. कोणत्या प्रमाणाचा? प्रत्यक्ष प्रमाणाला आहे इथे काही आहे. जर कोणी म्हटलं इथं जर बसल्या बसल्या एखादा म्हटला, ओ झांबरे बाबा, काय काय लोकांना वेड्यात का अडव तुम्ही? रात्रीचे जेवण राहिले लोकांचे, 9:10 झाले, खुशाल तुम्ही इथं बसवलं लोकांना, कशासाठी एवढे लोक जमा केले? अरे बाबा, भगवंताची आराधना करतात. जर एखादा पुढचा म्हणला नास्तिकवादी आहे असं समजून घ्या, कुठे परमात्मा तुमचा, कुठे परमात्मा तुमचा? तर बोला, आपल्याला आता परमात्मा सांगायला आहे का दाखवायला? इथे मी प्रत्यक्ष प्रमाणाच्या बाबतीत बोलतोय. आहे इथे परमात्मा दाखवायला आहे का इथे? भगवंत, अय आजी, भगवंत आहे का इथं? नाही. चला येतो मग मी येतो, गाडी इकडेच उभी आहे. नाही नाही म्हणायची सोय नाही, आणि दाखवायला तर मात्र नाही. म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाचा तो विषय होत नाही बाबा. अनुमान प्रमाण, अनुमान प्रमाणाचं काय दाखवता? अनुमान मांडलं तर पाहिजे. अनुमान प्रमाण मांडलं तर आहे, आता बाकी काहीच नाही. प्रत्यक्ष अनुमान त्याचं यत्र यत्र धुबाहा तत्र तत्र वन्नीही. अनुमान प्रमाणाच्या बाबतीत म्हणजे काय? सर्वांना कळावं म्हणून, ज्या अर्थी तिथे अग्नी, ज्या अर्थी तिथे धूर निघतोय ना, हा त्या अर्थी खाली पाणी वाहते. तुमच्या इकडे तसं आहे का? ज्या अर्थी तिथे धूर निघतोय त्या अर्थी, ए पोरिओ काय बारक्याला छोट्याल्या मुलीनो, त्या अर्थी तिथे काय आहे? अग्नी आहे. वा बेटा, असं सांगायचं. ज्या अर्थी धूर आहे त्या अर्थी तिथे अग्नी आहे. कोणत्या अंगाने सांगता? कोणत्या अंगाने सांगता? नाही जमत. शब्द प्रमाण, शब्द प्रमाण, शब्द प्रमाण बलवत्तर आहे ज्ञानोबाराय म्हटले, कारण शब्दांनी त्याला ओळखता येतं. त्याच्यापर्यंत जाण्याचा हा मार्ग आहे एक शब्द. पण शब्द प्रमाण कुठपर्यंत नेतं सांगू? आमचे डॉक्टर महाराज म्हणतात, शब्द प्रमाण त्या स्वरूपापर्यंत घेऊन जाते, पण त्याचा साक्षात्कार करून देईल सांगता येत नाही. पुन्हा परत येते तिथं. कसं कसं? तर त्याच्यासाठी ते उदाहरण देत असतात बघा. ते जत्रेमध्ये, यात्रेत नाही म्हणत मी, जत्रेमध्ये ते एक खेळायचं येत असतं असं. ते त्याच्यात मुलं उड्या मारतात असे, त्याच्यात उडी मारली ना त्याच्यात ते पोरगा असं वर जाते पुन्हा खाली येते. तिथे काय म्हणतात त्याला? हा सांगा सांगा, कोणीतरी सांगा. पाळणा नाही, पाळण्यात उडी मारता येत असते का? पाळण्यात असं बुडू जावं लागेल, असं पाळणा असा फिरतो. मायका सांगा नाही काय? जम्पिंग, जम्पिंग झपाक, जम्पिंग झपाक. बरं तुम्हाला तर कळालं मला काय म्हणायचं. अशी बाहेरून पण पॅक जाळी असते आणि त्याच्यात मुलं उड्या मारतात आणि अशी मला पण इच्छा आहे, पण ते कुठं जमत नव्हती. मला लहानपणी पण एकदा मारायची इच्छा होती, पण तेव्हा पैसे नव्हते, खरंच नव्हते, विनोद नाही म्हणालो. मला आता असं वाटतं कुठं दिसलं की जाऊन ती आपली लहानपणची इच्छा पूर्णच करून घ्यावी. पण काय करावं, कुठे गेलो तर ओळखीचं आहेच कोणी ना कोणी, कुणी ना कुणीतरी ओळखीचं आहेत. एकदा असं कुठंतरी दूर गेलो आणि कुठंतरी दिसलं ना ते, मी गाडीतून उतरणार, तुम्हाला फोटो टाकील मी की उडी मारली म्हणून. आपली माणसाने इच्छा काही ठेवू नाही, माणसाने जन्म घेणे लागे जम्पिंग झपाक सारखी. तसं व्हायला नको. ऐका ऐका ऐका, म्हणून ती इच्छा पूर्णच करून घेणार आहे. त्याच्यात उडी मारतात पोरं, विनोदाचा भाग सोडा. पोरं उडी मारतात, उडी मारल्यानंतर तो पोरगा ती जाळी अशी फेकते, त्याला वर फेकते, तो बराच वर जातो. ज्याची जेवढ्या दबावाने तुम्ही उडी मारली तेवढं तो वर जातो. बरं मग वरच राहतो का तो? नाही, पुन्हा खाली त्या जाळीवरती येतो. बस तसंच आहे, शब्द प्रमाण आपल्याला तिथपर्यंत नेतं आणि पुन्हा परत तिथपर्यंत आणतं. म्हणून सर्वात बलवत्तर एवढंच प्रमाण मानलं, शब्द प्रमाण. मग शब्द प्रमाणाचा विषय होत नाही, कोणत्या वाणीचा विषय होत नाही. परा पश्यंती मध्यमा वैखरी, कोणत्या वाणीचा विषय होतो? परेही परते बोलणे खुंटले, वैखरीने कैसेने सागो, कानडाओ विठ्ठलू करनात को, येले बदलावी येला वेदू. कोणत्या वाणीचा तो विषय होत नाही, कोणत्या प्रमाणाचा विषय होत नाही, कोणत्या शास्त्राचा. वेदाला तरी कळाला का तो? पुसू नका बाई,
वेदाशी काही जाणतोय ना, जिज्ञासू तर जाणा, वेदाला जाणल्या गेला ना, खरं सांगू का, त्याला जाणीवच आवडत नाही. भगवंताला जाणीव हा विषयच आवडत नाही. जाणीव नेनीव ओझे सांडूनिया दुरी, आपण वस्तीकर वर्त तसे, किंवा तुमच्या पाठातलं जाणीव नेनीव भगवंती नाही, जाणीव नेनीव भगवंती नाही, जाणीव नेनीव भगवंती नाही, जाणीव नेनीव भगवंती नाही. हरि उच्चारणे पाये मोक्ष सदा, हरी उच्चारणे पाये मोक्ष सदा. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना. त्याला जाणता येत नाही, कोणत्या प्रमाणाचा विषय होत नाही, तो कोणत्या शास्त्राला सुद्धा आकलन झाला नाही. अरे वेदाला श्रुतीला सुद्धा त्याच्या बाबतीमध्ये श्रुतीने वर्णन केलं ना जे भगवंताचं, ते दोन मुखाने, एक विधी मुखानं वर्णन आणि एक निषेध मुखाने केलं. असा नाही, आता विस्तार नाही करत त्याचा, असा नाही, असा नाही, असा नाही, असा नाही. बर मग कसा आहे, असा आहे, असा आहे, असा आहे, असा आहे. आता याच्यासाठी लय विस्तार येते, अख्खा विचार सागर उकळून सांगता येईल यांना तुम्हाला उद्याच्याला. हा तो कसा आहे हो? जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी जाणे आणि न जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा. मग ते मीचे असे ते पुढचे 9 लक्षणे आहेत त्याच्यामध्ये. हा तुम्ही गेल्यावर घरी ते ओवीतून पाहून घ्या, विचार सागर. तो असा आहे, असा आहे, असा आहे, पण असा नाही, असा नाही. मग त्या श्रुतीने नक्की विचारलं, तुम्ही नक्की कसा आहे सांगा. श्रुती म्हणजे त्याच्या बाबतीत बोलताच येत नाही तो कसा आहे. तो विभू आहे म्हटलं ना, तेही म्हणायचं, शब्दाचा आश्रय घ्यायचा म्हणून म्हटलो. तो व्यापक आहे म्हटलो ना, तो बी शब्दाचा आश्रय घ्यायचा म्हणून घेतला. तो अपार आहे म्हटलं ना, तो सुद्धा ते शब्दाचा आश्रय घ्यायचा. तो आनंद आहे, सद आहे, चिद आहे, सच्चित आनंद रूप आहे, हे सर्व आम्ही म्हटलो. परंतु पुढे एकदा बोलू का काय, तो तसा पण नाही. म्हणजे मग कसा आहे तो, श्रुतीने तीने ती म्हणती, श्रुतीने तीने ती म्हणती, श्रुतीने तीने ती म्हणती, श्रुतीने श्रुतीने तीने ती म्हणती, श्रुतीने तीने ती म्हणती, श्रुतीने तीने ती म्हणती, श्रुतीने तीने ती म्हणती. अनुमाने ना, अनुमाने अनुमाने ना, अनुमाने ना. एक गोविंद रे, 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 एक गोविंद. तिने तिने ती म्हणती अनुमाने ना, अनुमाने ना, म्हणून वेदाला मौन धरावं लागलं तिथं. मग तो कशाने, मला फक्त विस्तार एवढा करायचा होता की त्याला कशाने जाणल्या जाऊ शकतं, म्हणून तो जाणण्याचा विषय नाही. मग एक जण म्हणला नाही मी जाणूनच घेईल, भगवंत म्हणले मग तू घटपट करत बस, मी चालू दुसरीकडे निघून. म्हणून तिथे तो राहीलच असा काही सांगता येत नाही, राहीलच. त्या अंगाने असेल तर भक्ती प्रेमाविन ज्ञान न वगैरे 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 ते लावून घ्या तिथं. हा तसा असेल, प्रेमाविषय असेल तर तिथं आहे तो, नसेल तर मग तो राहीलच, असं काही नाही आहे. म्हणून जिज्ञासूच्या घरी राहत नाही, अर्थार्थी जिज्ञासू मग राहतो कुठे, ज्ञानी भक्ताच्या घरी राहतो महाराज. असं ज्ञानी भक्ताच्या घरी राहतो, हो असे भक्ताची घरी. मग ज्या ज्ञानी भक्ताच्या घरी परमात्मा तुमचा राहतो, नुसता राहत नाही, अखंड राहतो. मद्भक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. कारण प्रेम असल्याशिवाय गाणं होत नाही, आणि त्या परमात्म्याचं प्रेम हेच सर्व ज्ञान आहे.
ऐका, मग तो तिथे राहतो, ज्ञानी भक्ताच्या घरी राहतो. हो, मग महाराज जसं तुम्ही या बाकीच्या भक्ताचे लक्षण सांगितले का राहत नाही म्हणून हे सांगितलं, मग ज्या ज्ञानी भक्ताच्या घरी तो परमात्मा राहतो म्हणता, तर त्या ज्ञानी भक्ताचंही लक्षण सांगा, म्हणजे आम्हाला तिथे जाता येईल. त्या ज्ञानी भक्ताचं लक्षण सांगा की त्या ज्ञानी भक्ताच्याच घरी का राहतो. तुकाराम महाराज म्हणले का राहतो, त्या ज्ञानी भक्ताचे लक्षण ऐका. इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा, इकडे पाव. ऐका काय सांगत होतो काय माहित. ज्ञानी भक्ताच्या, हा, त्या ज्ञानी भक्ताच्या घरी राहतो ना. हो, मग त्या ज्ञानी भक्ताच्याच घरी का राहतो सांगा. तुकोबार आहे, त्या ज्ञानी भक्ताच्या घरी परमात्मा का राहतो याचे कारण सांगतायत. आणि ते कारण 3 कारण आहेत. आणि ते 3 कारण राहिलेल्या 3 चरणामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलेत. अत्यंत विशेष कारण आहेत ते. त्या 3 कारण त्या भक्ताच्या ठिकाणी आहेत, म्हणून परमात्मा त्यांच्या घरी राहतो. मग काय कारण आहेत सांगा. त्या भक्ताच्या घरी, ज्ञानी भक्ताच्या घरी राहतो, तर त्या ज्ञानी भक्ताचं लक्षण काय, तर त्या ज्ञानी भक्ताचं पहिलं लक्षण चित्ती नाही आस, चित्ती नाही आस, चित्ती नाही आस, चित्ती नाही आस. ज्ञानी भक्ताचं लक्षण सांगा काय, का त्यांच्या घरी राहतो. तुकोबारे त्याचं पहिलं लक्षण अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. तसे 3 एकदा सांगू टाकू. पहिल्या चरणामध्ये वैराग्य सांगितले, 3ऱ्या चरणामध्ये ज्ञान सांगितले, आणि शेवटच्या 4थ्या चरणामध्ये भक्ती सांगितली. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या त्रिपुटीनी जो युक्त भक्त आहे त्याला ज्ञानी भक्त म्हणतात. आणि त्या ज्ञानी भक्ताच्या घरी परमात्मा राहतो. इथं जरी थांबलो तरी कीर्तन संपलं. ऐका, तर त्यातलं पहिलं लक्षण सांगितलं वैराग्य. पहिल्या चरणात चित्ती नाही आस, असे भक्ताची घरी कोणत्या चित्ती नाही आस. महाराज पण चित्तात आशा नाही म्हणता. हो, काय बोलताय तुम्ही. अहो, ज्याला नाही, जरा विचार करा ना तुम्ही, ज्याला कमी आहे त्याला कमी आशा आहेत, पण ज्याला जास्त आहे त्याला जास्त आशा आहे. ज्याला 100 रुपये आहेत त्याला वाटते 1000 व्हावेत, ज्याला 1000 आहेत त्याला वाटते 5000, 5000 1 लाख, 1 लाखावाल्याला करोडो अरबो खरबोपती व्हावं वाटतं. बरं तिथे थांबाव ना, तसं नाही. मग त्या अरबो खरबोपतीवाल्याला विचारा काय व्हायचंय, ते म्हणतं मला आता आल्या म्हणे निवडणुका, जर भेटलं तिकीट तर बघूच आता जरासं. नाही कळालं. मी याच्यासाठी एक श्लोक आहे, तो श्लोक पुढे सांगतो. आता जमा झालायत ना पैसा, तर आता एकदा लावूच, एकदा जे होईल ते होईल म्हणतो. ते काय कमी नाही आपल्याकडे, आला ना पैसा. मग त्याला असं वाटतं मी कमीत कमी
सोसायटीचा किंवा पंचायत समितीचा तरी जिल्हा परिषदेचा तरी व्हावं. बरं तिथं पण थांबत नाही झाल्यावर. त्याला वाटतं मी आमदार व्हावं, आमदाराला वाटतं मी खासदार व्हावं, खासदाराला वाटतं मी मंत्री व्हावं, मंत्र्याला वाटतं मी पंतप्रधान व्हावं, पंतप्रधानाला वाटतं मी राष्ट्रपती व्हावं, राष्ट्रपतीला वाटतं मी सार्वभौम राजा व्हावं, सार्वभौम राजाला वाटतं मी इंद्र व्हावं, इंद्राला वाटतं मी ब्रह्मदेव व्हावं, ब्रह्मदेवाला वाटतं मी शंकर व्हावं, आणि शंकराला वाटतं मी भगवान विष्णू व्हावं. असा एक श्लोक आहे बघा. निस्सोवष्टी शतम शती दशशतम लक्ष सहस्रदीपो लक्षशाम क्षितिपालकम क्षितिपती चक्रे शताम वाच्यंती चक्रेशाम सुरराजताम सुरपती सुरब्रह्मास्पदम वाच्यती ब्रह्मा शिवपदम शिवो हरिपदम आशावधी कोगताः. आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले तुका म्हणे वाया गेले तुका. हे असेचे बांधले तुका म्हणे वाया गेले. वाया गेले तुका म्हणे वाया गेले. सर्व जगताकडे जर बघितलं तर प्रत्येकाला आशा आहे. तुकाराम महाराज तुम्ही असं काय बोलता? चित्ती नाही आस. तुकाराम महाराज म्हणले म्हणून तर बोलतोय मी. ज्याच्या चित्तात आशा नाही, अहो आशा नाही असं कोण नाहीच ना हो. जीवाला आशा. बरं सोडा जीवाचं, तो जीवच आहे बिचारा, त्याला अज्ञान उपाधी म्हणून त्याला आशा लागू शकते. पण पुढे बघा, देवाला सुद्धा आशा आहे म्हणे. हा, देवाला कस काय आशा? आशा उपजली अनंतासी नीच वामनत्व आले त्याशी आशेने दीन केले देवासी. पुढे वाक्य आहे का गोड्या? आशेने दीन केले देवा बीच में मेरे चांद. खस खस काय खस खस काय घेऊन बसले आपला? आमचे बाबा बनायचे. आणि आपलं काय घेऊन बसले? देवाला आशा सुटली नाही तर आपलं काय घेऊन बसता? आशा म्हणजे चित्तातली आशा आहे. मी आशा म्हणजे मागच्या आळीची नाही म्हणत मी. हा, आशा आशा. हा, आशा. अजून श्लोक देऊ का? आशा पास सतैर्बद्धा काम क्रोध परायणा यहंते भोग कामार्थ मन्यानार्थ संचया. मग जीवाला आशा, वामनाचं प्रकरण बघून घ्या तुम्ही. जीवाला आशा, देवाला आशा. पण तुकाराम महाराजांनी छातीला हात लावला. देवा, जीवाला जाऊ दे, तुला आशा आहे. पण हा एक पठ्ठ्या असा आहे की याच्या जीवनामध्ये आशाच नाही. आणि खरंच नाही. हा, खरंच नाही. तुकाराम महाराजांनी प्रमाण दिलं. देवाला टच दिली. बाबा तुकोबाराय म्हणले, देवा तुका म्हणे देवा तुझं हुन बळी. हा, बळी म्हणजे वीर. देवा तुका म्हणे देवा तुझं हुन बळी राहिलो निराळी ठेवून आशा. राहिलो निराळी ठेवली आशा. राहिलो निराळी ठेवली आशा. तुका म्हणे देवा तुझं हुन बळी राहिलो निराळी ठेवून आशा. आणि होत म्हणून आशा नाही असं नाहीये. काहीच नाही घरामध्ये तरी पठ्ठ्याला आशा नाही. खरंच आहे ना. अख्खं चरित्र मैपती महाराजांचं तुम्ही मैपती महाराजांनी लिहिल्याला बघून घ्या. अरे एक पत्नी अन्न करता मेली. मुलं अन्न करता रडू लागले. बाबा भूक लागली, बाबा भूक लागली, बाबा भूक लागली. तुकाराम महाराजांना पाणी प्या पुरवून झोपा, पाणी प्या झोपा. एक पत्नी तर अन्न करता मेली. चित्ती नाही आस. एवढ्यासाठी बोलायलो मी. वैराग्याच्या बाबतीत चित्तात आशाच नाहीये. पत्नी मेली पण परमात्म्याला नाही सोडलं. म्हणजे ते कीर्तन चालू असताना कुणीतरी आवाज दिला, तुकोबाराय, ओ तुकोबाराय. काय रे बाबा? तुमची पत्नी वारली, भार्या वारली, तुमची अर्धांगिनी वारली, तुमची बायको वारली. बर मग भजन बंद करा. तुकाराम महाराज म्हणले, वेड्या, ती वारली म्हणजे भजन बंद करायचं असतं का? मेली तर मेली, मेली तर मेली. बाईल मेली, मुक्त झाली, देवे माया सोडविली. समजा आता जर एखाद्याला सांगितलं तर, हो बुवा महाराज काय अहो तुमची पत्नी मेली. मेली? फार घोंगडी खांद्यावर घेऊन झालं. बाप विनोदाचा भाग सोडा. मी चित्ती नाही आस एवढंच पटवून द्यायचं मला. पत्नी वारली तरी मेली तर मेली. याला म्हणतात वैराग्य. याला म्हणतात वैराग्य. ती नाही पत्नी मेली तिचंही काही गमसम नाहीये. एवढं वैराग्य. पोरं भुकेने व्याकुळ झाले पण तरी कुणाकडे मागितलं नाही. एकदा चोर गेले त्यांच्या घरावरती. चोर म्हणले, का कुणाचं घर आहे? याच्यावर तर पत्रच नाही येत, माळवत नाही, पत्र आहे, कुणाचं घर आहे?
ते म्हणजे बघा बघा कुणाचे. मग ते चोराला वाटलं बघितलं पाहिजे. मग चोराने काय केलं, बॅटरी काढ, नाही बॅटरी नाही म्हणायची नाही का. मी एका ठिकाणी हाच अभंग घेतला, तिथं मी बॅटरी म्हटलो. आता सांगाल काय हरकत, हाच अभंग घेतला, एका ठिकाणी म्हटलं चोराने बॅटरी काढली ना, असं बघितलं. अख्खं कीर्तन झाल्यावर एक माणूस मला येऊन भेटला, का हो श्रीनिवास महाराज तुम्ही म्हटले बॅटरी काढून बघितली, त्या टायमाला बॅटरी होती का. मी म्हणलं घ्या डोकं फोडून आता. मला अख्खं कीर्तन बॅटरीत गेलं. तेव्हापासून मी बॅटरी शब्द बंद केला, कंदील सुरू केला. हा, कंदील पुढं केला आणि खाली बघितलं तर पोरं थंडीने काकडलेले. चोर म्हटले अरे तुकाराम बुवाचं घर आहे रे, हे तुकाराम बुवाचं घर आहे. एका चोराच्या डोळ्यात पाणी आले. का रे, अख्खं गाव आपलं काय असेल ते असेल, पण या तुकाराम बुवासारखा माणूस नाही आपल्या गावात कोणी. चोरांनी कौतुक करावं. एक जण म्हटला मग एक काम करा म्हणे, घोंगड्या टाकून द्या पोराच्या अंगावर. मुलांच्या अंगावर चोरांनी खांद्यावरच्या घोंगड्या टाकून दिल्या तुकोबाराच्या पोराच्या अंगावर. चोरांना दया आली, चोरांना दया आली. एवढी परिस्थिती तुकोबाराची बिकट झालेली होती. आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला. थोडक्यात नजराणा पाठवला. काय, छत्रपतींनी पाठवलाय तुमच्यासाठी नजराणा. ही जरा परिस्थिती तुमची बिकट झाली. तुकोबारायांनी सांगितलं महाराजांना म्हणाव, राजांना म्हणाव, आमचं हे धन नाहीये, काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा. दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात गरज नव्हती, गरज नव्हती बाप, गरज होती तरी पण त्याला हात लावला नाही. त्याला हात लावला नाही म्हणून 350 वर्ष झाले तरी कीर्ती अमर आहे. म्हणून कीर्ती अमर आहे त्यांची. का बरं, चित्ती नाही आस, हे पहिलं लक्षण आहे. म्हणून तुकोबारा म्हणता देवा तुका म्हणे देवा तुझं हुन बळी. हे पहिलं लक्षण आहे. त्यांच्या चित्तात कोणतीच आशा नाहीये. मग महाराज त्यांच्या चित्तात कोणतीच आशा नाही तर त्यांचं बाकीचं कसं होतं मग. हे तुकाराम महाराज म्हणजे ठेविले आणते तशीची राहावी, ठेविले आणते. पण एकदम पार इथं आल्यावर तुकाराम महाराज म्हणले अरे इथं आल्यावर परीक्षा घेतो तो देव, परीक्षा घेतो. पण ज्याचा देव सखा होतो ना, देव सखा होतो, ज्याला देवाचा छंद लागला त्याला घरचे मानत नाही, नाही मानत. मग देवाचा तो भक्त देवाशीच गोड आणि काशी चाड नाही. शिव्या देती आई बाप बंधू. घरचे म्हणतात आमच्या कुळी नव्हते ऐसे, ह्याची पिशे निवडले, हे काय हे आणत नाही, काय नाही आणत, म्हणजे काय याचा उपयोग आहे. मग त्या भक्ताचं कसं होईल बाकीचं सामान्य दृष्टीने. तुकाराम महाराज म्हणले मग त्याला घरचे मानत नसतील आणि बाहेरचे मानत नसतील ना, तर मग त्याला जर अनाथ म्हणून जर तुम्ही जाहीर करत असाल, आपल्याकडे तसाच आहे खरं तर. अनाथ शब्द ज्याचं कोणी नाही आहे त्याला अनाथ म्हणतो ना, पण इथे सर्वस्वाची ज्यांनी आस सोडली त्याला पण अनाथ म्हणतात. हा, मग तुकोबारायला म्हटलं की बाबा मग त्या भक्ताचं कसं होईल. तुकोबाराय म्हटले अरे बाबा मग एकदा मंडपात नाव घेते ती बाई तर त्या बुवाला सर्व काळजी करावी लागते, बरीच अशी असेल तसं. मग जेव्हा इथं चेतन त्या भक्ताच्या, तेव्हा भगवंत का झोपा काढतो का ते रात्रंदिवस भजन करत असेल तर. बरं मग जो सर्वांनी ज्याला सोडल्या जातं तो अनाथ होतो ना, मग त्याच अनाथाचा नाथ माझा परमात्मा होतो. कारण त्याला माहीत असतं माझ्या इथे आल्यानंतर मला तिथे परमात्मा सोडवणार आहे, हे त्याचं ज्ञान मजबूत असतं. म्हणून तो त्या भगवंतावरती विश्वास ठेवून राहतो. त्याच विश्वासाला बलवत होऊन असं आक्त होऊन तो परमात्मा त्या अनाथाचा नाथ होतो, अनाथाचा बंधू. अंगी असे हा सबंधू. त्याने तो संबंध जोडलाय कोणता, की जेव्हा माझ्या इथंच येईल ना तेव्हा माझा परमात्मा बघेल. ठेविले अनंते तैसेची राहावे. खरं तर हे आपण म्हणतो तुम्ही मी, परंतु आपण प्रयत्नच करतो. भक्त म्हणतो जसं होईल तसं. हे जसं होईल तुका म्हणे घालू देवावरी भार, हे म्हणणं हे ज्ञानाचं लक्षण आहे. हे ज्ञान आहे इथं. तुकाराम महाराज म्हणले जी परिस्थिती येईल ती परिस्थिती येईल. जवळ हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्मा गोल भंगा जाय, वर वानुळ त्रिभुवन खाय, तरी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा. हे ज्ञान आहे. मग त्या ज्ञानाला वश होऊन तुकोबारा म्हटले तो त्या अनाथ भक्ताचा नाथ होतो, अनाथाचा बंधू. अंगी असे हा सबंधू. मग तो संबंध जोडल्यानंतर त्या अनाथ भक्तासाठी तो परमात्मा काय करतो. तुकोबारा म्हणले काय नाही, त्या अनाथ भक्ताला, अनाथ भक्त तो
भगवंतावर सर्वस्व भार घालून देतो आणि भाव जगावरचा सोडून फक्त त्याच परमात्म्याच्या चरणावरती भाव आरूढ ठेवतो आणि त्या भावाला वश तो परमात्मा होतो. भावबळे आकळे येरवी ना कळे हे त्याला माहिती होतं. त्या परमात्म्याच्या चरणावरती सर्व प्रपंचाचा भार घालतो, स्वतःचा भार घालतो आणि त्याच्या चरणावरती भावयुक्त अंतकरणाने त्याची भक्ती करतो आणि परमात्मा त्याच्या त्या भावाला वश होऊन, त्याच्या त्या भक्तीला वश होऊन पुढे जोडून देतो. त्या भक्तीला वश होऊन, त्या वैराग्याला वश होऊन, त्या ज्ञानाला माझ्यावरच विश्वास, या वैराग्याला ज्ञानाला आणि त्या भावाला वश होऊन तो परमात्मा त्याचं वाटेल ते काम करायला तयार होतो. अभंगाचं शेवटचे चरण. तुका मने भावे तुका मने तुका मने भावे तुका मने भावे देवा सत्ता राबवावे देवा सत्ता राबवावे असे भक्ताची घर असे भक्ताची घरी देवा सत्ता राबवावे देवा सत्ता राबवावे असे भक्ताची घरी असे भक्ताची सर्वांना वाटलं विठोबा रुक्माई घेते काय की 2 मिनिटे घेतो अजून. तुकोबारायांनी क्रम किती गोड लावला बघा. पहिल्या चरणात वैराग्य दिलं ना आणि दुसऱ्या तिसऱ्या चरणात ज्ञान दिले. का बरं असं केलं? ज्ञानोबारायांनी दिलेला क्रम तुकोबाराय त्या अभंगात सांभाळतायत बघा. विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणीची नाही. म्हणून पहिल्या चरणामध्ये वैराग्य दिलं. चित्ती नाही आस, अनाथाचा बंधू अंगी असे हास. मी अनाथ जगाच्या दृष्टीने दिसत असेल पण माझा परमात्मा मागे पुढे उभा राहायचा. जे माझ्यावर संकट येईल माझ्यासाठी येईल तो. हा विश्वास ज्ञानाचं प्रतीक आहे. म्हणून दुसऱ्यात हे ज्ञान तेव्हाच होऊ शकतं जेव्हा विरक्ती मजबूत होती. म्हणून विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणीची नाही. म्हणून तिसऱ्या चरणात ज्ञान सांगितलं आणि वारकरी संप्रदाय ज्ञानोत्तर भक्ती करणारा आहे. म्हणून शेवटच्या चरणामध्ये भक्ती सांगितली. तुका म्हणे भावे देवा सत्ता. आपला संप्रदाय म्हणजे कुणर चला म्हणे बाबाच्या वाटे. नाही अगोदर बाबाला बघून घ्या, बाबाच आहे का. ज्ञानोत्तर भक्ती सांगितली आपल्या संप्रदायाने. म्हणून तर आपल्या इकडे बघा दर्शन केल्यानंतर हे असा वटा असा असेल ना, का बरं असा करतात? काय कारण याचं? देव सुद्धा आपला म्हणतो, पांडुरंग परमात्मा आपले देव सुद्धा म्हणतात मला चारी बाजून बघून घ्या, मी देवच आहे का. हे नरी दैवत आपल्या वगैरे अगोदर मला मी देवच आहे का बघून घ्या चारी बाजूनी, मग माझ्या पाया पडा, मग माझ्यावर विश्वास ठेवा. तसंच आहे महाराज. आपला वारकरी संप्रदाय ज्ञानोत्तर भक्ती करणारा संप्रदाय आहे. म्हणून वैराग्य, ज्ञान आणि भक्ती. तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे. अशा त्रिपुटीने जो युक्त ज्ञानी भक्त आहे त्या ज्ञानी भक्ताच्या घरी परमात्मा राहतो. मग राहून काय करतो? देवा सत्ता राबवावे. भावाने त्या देवाला सत्तेने राबवून घेतो. देवा काय हे कर ते कर. पण नुसतं असंच नाही करत, मग सांगितलेलंच करतो असं नाही. काही सांग कामे असतात. तुकाराम महाराज म्हणजे नुसतं सांगितल्यालाच काम करतो असं नाही. मग न सांगता पण बरंच काही करतो. कामे न सांगता करी. मग काय करी? आता कोण्या भक्ताचं, अशा ज्ञानी भक्ताचं काय, कुणाचं काय काय केलं एक अभंग म्हणतो विठोबा रुक्माई घेऊन जातो. उच नीच काही नेने तुम्ही म्हणत चला, मला दृष्टांत एकही सांगणार नाही मी, फक्त उच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. दाशी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. बर चर्म रंगू लागे रोहिदासा संगे
सजन कसया विकू लागे मांस माळ्या साव त्यास खुरपू लागे नरहरी सोनारा घडू फुंकू लागे चोख्या मेळ्या संगे ढोरेवडी नामयाची जनी सवेवेची सेनी धर्माघरी पाणी वाहे जाडी नामे सवे जेवी नव्हे संकुचित ज्ञानियाची भीत अंगेवडी अर्जुनाचे रथी होय हा सारथी भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे गवळियाचे घरी अंगे गाई वळी द्वारपाळ बळी द्वारी झाला एकोबाचे ऋण फेडी ऋषी कैशी आंब ऋषीचे सोशी गर्भवास मीराबाईसाठी आपलं हे घेतो विष प्याला दामाजीचा झाला पाडेवार घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची हुंडी त्या मेहत्याची अंगे भेरी पुंडलिकासाठी आजोनी तिष्ठत तुका म्हणे धन्य त्याची धन्य पुंडलिका हे बाबा धन्य रे धन्य रे धन्य धन्य नीच कामी न धरी लाज साधावया भक्ती काज वंश ओ वंश काय वंश माहित असेल तुम्हाला मग कशा सांगू आता ओ वहिनी दार उघड बाई आता दार चोखोबाची बहीण झाला सारंगधर वहिनी उघडा दार हाका मारी ओ जाणं तुमच्या बहिणीला घेऊन या मला खूप पोट दुखते माझं लवकर घेऊन या आणि चाललो निघाले चोखोबार आहे मध्ये हिंगणी लागली हिंगणीत सप्ता दिसला ती बसलेली तिथंच भजनात झालं तिकडं या बाबाला पंगत झाली की लगेच पंक्तीला बसले काकड्याला बसले गेले न विसरून अय पत्नीचं बाळात पण विसरून गेले चित्ती नायास बाळात पण विसरून गेले देवाला चिंता पडी हे बाबा हे भजनात बसला माझ्या चोखोबाच्या बायकोचं बाळण पण कोण करील देवच गेले बाळातपणाला वहिनी दार उघडा उघडलं दा अहो खूप त्रास होतो अहो काळजी आणि ते कुठे आहेत तुम्हाला माहित नाही का माझा दादाचा स्वभाव येतो तो राम राम घालत बसला लोकांना चला वहिनी अहो मला खूप त्रास होतोय अरे ते भगवंतच होते जगातला एक नंबरचा डॉक्टर येतो वहिनी मला त्रास अहो काळजी करू नका भगवंताने नुसता स्पर्श केला प्रसूती झाली महाराज आणि झाल्यानंतर जे जे काही करावं लागतं ते सर्व चोखोबाराच्या पत्नीचं केलं ते तिकडं झालं नाही झालं इकडं काला झाला काला झाल्यावर पाकिट घेतलं आणि मग यांना कळालं चोखोबाराला अरे मी तर कशासाठी निघलो होतो कुठं रंगलो इथं दमलो आई इथं कुठं रंगून बसलो इथे माझ्या पत्नीचं बाळांपण आता काय करावं मग घरी निघले पण जरा भीतच निघले जरा भीत निघले मग आता जायचं का तितक्यात देवाला कळालं माझा चोखोबा येते वहिनी मी चालले का बरं फोन आला त्यांचा कुणाचा पतिदेवाचा अहो तुमच्या भावाला येऊ द्या साडी चोळी अहो मी दिवाळीला आली की 2 साड्या घेईल त्याच्याकडून पण आता जावंच लागतं ते लय रागावले माझ्यावरती आणि ते रागावल्यावर तुम्हाला माहित नाही का कसं आहे मला जावंच लागतं गेले निघून देव तितक्यात हे आले चोखोबाराच्या बहिणीला काय हळूहळू येता या इकडा आलो कुठं होता एवढ्या दिवस ते आता यांना वाटलं आता येईल कसं सांगू झांबरे मारत म्हणले म्हणून बसलो मी तिथे नाही तर तब्येत बरोबर नव्हती नाही तर येणारच नव्हतो हा काय मला किती त्रास झाला ते क्षमा असावी ते पण हे बरं झालं तुमची बहीण वेळेवर आली बहीण वेळेवर आली कुठे आली गेले आताच मी खूप त्यांना थांबवलं पण त्या थांबल्या नाही त्या म्हटल्या दिवाळीला आल्यावर 2 साड्या घेईल काही कळतं का तुम्हाला काही तुम्हाला हा पण ती आली पण ती गेली कोणत्या रस्त्याने सांग चोखोबारा म्हणता ज्या अर्थी मी तिथे भजनात दंग झालो माझ्या बहिणीला निरोपच गेला नाही तर माझी बहीण आलीच कुठून कोणत्या रस्त्याने गेली हे बघा आणि बघितलं तर ते पदचिन्ह भगवंताचे शंख चक्र पद्मगदा तिथे मातीवरती उमटल्याले चोखोबाराने 10 दिवशी उडी मारली आणि त्या चरणाला दंडवत घातला कपाळाला माती लावली आणि ओक्सा बोक्षी रडायला लागली हे माय बापा मी भजनात दंग झालो तो एवढं निकृष्ट काम तू माझ्यासाठी केलं देवा एवढं मला भेट दे नाही तर आता इथेच प्राण त्यागतो माझा भगवंत प्रगट झाले भगवंताच्या चरणाला मिठी मारली आणि चोखोबार ओक्सा बोक्षी रडू लागले ए चोखा देवा एवढं निकृष्ट काम माझ्यासाठी देवानी चोखोबाराच्या डोक्यावर हात फिरून वचन दिलं चोखा तू जर तुझ्या पत्नीचं बाळांपण विसरत असेल माझ्या भजनामध्ये एवढं वैराग्य तुझ्या बाबतीत माझ्या बाबतीत तुझ्या अंगात असेल तर तुझ्या या पत्नीचं बाळांपण काय याच्यापेक्षाही निकृष्ट काम करायला हा पंढरीचा राजा पांडुरंग तयार आहे कारण तुझ्याकडे वैराग्य आहे चोखा भक्तीत रंगला
भक्ती आहे आणि तुझ्याकडे ज्ञान सुद्धा आहे. शरण मलाच आला म्हणून मी काही करायला तयार आहे. असा जो ज्ञानी भक्त आहे त्या ज्ञानी भक्ताच्या घरी राहून कामे न सांगता करी विठोप्पा रखमाई.